नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज आपण महाराष्ट्र दिनाबद्दल भाषण बघणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या तमाम बालमित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जमलो आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृतपणे निर्मिती झाली. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी लढ्यानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक रत्ने या मातीत जन्माला आली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य परेड आणि संचलन आयोजित केले जाते. महाराष्ट्राचे राज्यपाल या दिवशी ध्वजारोहण करतात आणि जनतेला संबोधित करतात. या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून महाराष्ट्र गीत गायले जातात.
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो.